नमस्कार शेतकरी बांधवांनो, SKच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की PM किसान सन्मान निधी योजना बद्दल काय नवीन अपडेट आलेली आहे सरकारकडून, किंवा आपल्याला हा हप्ता कधी मिळणार आहे, मिळणार पण आहे की नाही, का यानंतर ही योजना बंद पडणार आहे, याबद्दल सर्व डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर चला या जास्त वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांजवळ शेअर करा। चला या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा शेतकरी बांधवांनो, 2025 सुरू झालेले आहे। नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी काही नवीन योजना घेऊन येणार आणि काही जुन्या योजनासुद्धा बंद पडणार। तर असंच ही नवीन योजना याबद्दल केंद्र सरकारची काल बैठक पार पडली। नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या झालेल्या बैठकमध्ये खूप सारे नवीन निर्णय घेण्यात आले, जे की काही दिवसांना आपल्या समोर येणार आहेत। आणि तसेच यातील 2 जे निर्णय आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत की जो पीक विमा आहे ही योजना चालूच ठेवायची आणि जी शेतकऱ्यांना खतावरती अनुदान मिळते ते सुद्धा देण्याचं काम या कालच्या निर्णयाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलं। परंतु PM किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीबद्दल काही सरकारने असे वक्तव्य केले आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे। तरी आपल्याला 1-2 दिवसामध्ये यावर डिटेल माहिती मिळून जाणार आहे, कारण की संपूर्ण योजनांचा खुलासा हा सरकारद्वारे एकाच वेळी करण्यात आलेला नाही आहे। ज्यावेळेसही ही रिपोर्ट पब्लिश होणार की नमोचा किंवा PMचा हप्ता केव्हा येणार हे आपल्या चॅनलवर आपल्याला सर्वप्रथम मिळणार आहे। तरीसुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेचसे महिने होत आहेत, 4 महिने उलटून जात आहेत की आपल्याला PMची कोणतीही नोटीस मिळाली नाही। तर बहुतेक होऊ शकते की जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा मग फेब्रुवारीच्या प्रथम हप्त्यामध्ये आपल्याला PM सन्मान निधीचा योजना या योजनेचा जो हप्ता आहे हा मिळू शकतो। कारण की शासनाने सांगितले होतं की दर 4 महिन्याला ही निधी आपण वाटप करू आणि आता बहुतेक 4 महिने कंप्लीट होणार आहेत। तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत, लवकरच येणार आहेत। तर तुम्ही काय करा की तुमची eKYC ही कंप्लीट करून ठेवा आणि तुमच्या बँकला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक करून ठेवा। आणि KYC ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे। जर का KYC झालेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत आणि नंतर मग शेतकरी म्हणतात की आम्हाला पैसे मिळाले नाहीत। आणि ज्या शेतकऱ्यांना खरंच या पैशांची गरज असते त्यांना हे पैसे मिळत नाहीत, कारण की त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी असते हे कमतरता पडलेली असते। त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेला व्हिजिट करून तुमची eKYC सर्वप्रथम पूर्ण करून घ्या। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।